नमस्कार मित्रांनो, शुभ प्रभात. माझं नाव विकास परब आणि आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण ठाण्याला आहोत. ठाण्यावरनं खोपोली ट्रेन पकडून आपला नेरळला जाण्याचा प्लॅन आहे व नेरळवरनं आपण माथेरानला जाणार आहोत. तर माथेरानला आम्ही काहीच राहण्याची बुकिंग केलेली नाही आहे. तर बघूया आपल्याला कोणत्या प्रकारचं हॉटेल काय रेटमध्ये मिळतं व तिकडे जाण्यासाठी आपल्याला काय खर्च येतो व तसेच आम्ही काय मजा मस्ती करतो ते दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न आहे. तर या माथेरानच्या ट्रिपला तुम्ही आमच्याबरोबर राहा व माथेरानचा प्रवास एन्जॉय करा. मित्रांनो, बघू शकता आपण माथेरान स्टेशनला उतरलो आहे आणि आता किती गर्दी आहे इकडे पर्यटकांची माथेरानला जाण्यासाठी. चला तर बघूया आपल्याला काय पर्याय मिळतोय. नेरळ जंक्शन बघू शकता, इकडे इंजिन ठेवलेलं आहे. इथून बघू शकता ही थांबलेली जी ट्रेन आहे टॉय ट्रेन आहे माथेरानला जाण्यासाठी. पण आता पाऊस असल्यामुळे पावसाची ट्रेन बंद असते. आपण गाडीतून चाललो आहे माथेरान हिल स्टेशनला. बघू शकता तुम्ही गाडीतून नजारा माथेरानचा. एसी होते, स्विमिंग पूल होता, धबधबा बघू शकता तुम्ही. एक दुसरा धबधबा आहे. तुम्ही बघू शकता इकडे ट्रॅफिक झालं आहे, त्यामुळे आपण मध्येच उतरलो आहे आणि चालत चाललो आहे. या गाडीतून आपण आले होतो. चला तर आता आपण वरती चालत जाणार आहे आणि वरती बघूया काय पर्याय आहे वरती जायचा. बघू शकता इकडे येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांची अशी लाईन लागलेली. पण नजारा बघू शकता, इथून पूर्ण धुकं पडलं आहे आणि खालचं काहीच दिसत नाही आहे. टॅक्सी मिळतात तुम्हाला इथे. लहान मुलांचे 50 रुपये आहेत आणि मोठ्या माणसांची 100 रुपये सीट आहे. बघू शकता इकडे आम्ही माथेरानला एंट्री केली आहे. तिथे पाण्याचे बॉटल वगैरे अवेलेबल आहेत काय मला. बऱ्याच लोकांची लाईन लागली आहे. होते की ई रिक्षाची लाईन असावी. माथेरानमध्ये पर्यटकांची गर्दी बघू शकता तुम्ही. तसं पाण्याच्या बाटल्या, लिंबू सरबत तुम्हाला मिळून जाईल. ते ई रिक्षाची नोंदणी चालते, म्हणजे ई रिक्षा स्टँड आहे इथे. 35 रुपये पर सीट आहे आणि इथे घोडे आहेत तुम्हाला जाण्यासाठी. जर तुम्हाला घोडा बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे हे जुने रिक्षावाले पण आहेत आणि ही एक ई रिक्षा आलेली आहे. इकडे घोडे बघू शकता तुम्ही. इथे जुन्या रिक्षा आहेत बघू शकता तुम्ही इथे.
घोडे बघू शकता तुम्ही. आपण चालतच चाललोय वरती. बघू शकता इथे मके वगैरे आहेत. नाश्त्यासाठी दुकान आहे तिथे, हॉटेल बघू शकता. हा माथेरानचा एंट्री गेट आहे. आपण जिथून तिकीट काढली तो वेगळा आहे. हा पुढे एक सेंट्रल रेल्वेचा वेलकम टू माथेरान करून आहे गेट. इथे रेल्वेची तिकीट बुकिंग आहे. ट्रेनसाठी पण बरीच गर्दी आहे. बघू शकता इथे काकडी खातोय माकड. माकड काकडी खाताना हातातून एकाच्या घेऊन गेलाय तो काकडी आणि काकडी बसून खातोय. ते स्टेशन आहे वरती अमन लॉज करून. तिकीट काढल्यावर तुम्ही इथून अमन लॉजवरनं वरती माथेरानला जाऊ शकता. ती जी तुम्हाला तिकीट पॉईंट दाखवला त्यासाठी इथून तुम्हाला ट्रेन भेटेल. अशा प्रकारे अमन लॉजपासून वरती माथेरानला ट्रेन चालू आहेत. तुम्ही बघू शकता ही अमन लॉजवरनं ट्रेन आता परत वरती चालली आहे. आम्ही अजून चालतोच आहे आणि मध्येच पाऊस येऊन गेला आहे. बघू शकता इथे सगळं पाणी झालं आहे. बघू शकता इथे बरीच लोक येत आहेत अजूनही आमच्या मागून आणि काही लोक ट्रॅकवरून जात आहेत तिकडे. अशा प्रकारे ई रिक्षा पण अवेलेबल आहे तुम्हाला. चला तर मग जाऊया वरती. वातावरण अतिशय सुंदर झालं आहे. थंड धुकं बघू शकता तिकडे धुकं आहे. धुकं आहे अशा प्रकारे बघू शकता ही रिक्षा. इकडे आहेत सुंदर असं वातावरण झालं आहे. सर्व धुकं आहे इथे. ही जी मुलं आहेत ती चालत नाही आहेत अजिबात. ओरडून दमलो आम्ही त्यांना, पण त्यांची काय मजा संपत नाही आहे आणि आमचे पाय लागले दुखायला.
इथे बघू शकता, इथे परब हाऊस म्हणून एक गेस्ट हाऊस आहे. तर माथेरानला पण आपली शाखा आहे. तर जसं कोकण आपलंच असा तसं माथेरान आपलाच असा परब हाऊस बघू शकता. आणि आम्ही पण परबच आहोत. आम्ही आता रूममध्ये बॅगा ठेवून बाहेर निघालो आहे. आपला रूम बुकिंग झालं आहे माऊली निवास करून आहे. त्याचे डिटेल्स मी तुम्हाला देईनच. तर आता बघू शकता इकडे पर्यटकांची गर्दी आहे. पाऊस आहे इकडे सध्या, त्यामुळे सगळे कंटाळले थोड्याफार प्रमाणात फिरायला रेनकोट घालून. त्यामुळे आता आपण चाललो आहे इको पॉईंटला जाऊया आपण. बघूया आता. पहिलं आपण काहीतरी पेटपूजा करणार आहे, नंतर मग पॉईंट्सला फिरायला जाणार आहे. तर चला तर मग बघूया आपल्याला कुठच्या हॉटेलमध्ये चांगलं खायला मिळतं त्याप्रमाणे. इकडे जाणाऱ्या पर्यटकांची तुम्ही ट्रेनच्या तिकिटासाठी लाईन बघू शकता. लाईन लागली आहे नेक्स्ट ट्रेनसाठी. इथे माथेरानचं शॉपिंग सेंटर आहे. मार्केटमध्ये आलो. इथे शॉप आहे, तिथे हॉटेल आहेत अशा प्रकारे. या बाजूला श्रीराम मंदिर आहे माथेरानमध्ये. इथे तशी शॉप्स अजून काही. ते अलंकार फॅमिली रेस्टॉरंट आहे. ते आम्ही मार्केटमध्ये आलो आहे हॉटेल अलंकारला जेवायला. इथे बरीच हॉटेल आहेत बघू शकता. इथे रामकृष्ण हॉटेल आहे. इथे हे एक हॉटेल आहे हकीमी हॉटेल आहे इथे. हे प्युअर व्हेज जर तुम्ही असाल तर रामकृष्ण हॉटेल आहे इथे. थोडं कालच्या बाजूला आहे. वीर हुतात्माबाई कोतवाल नगरच्या गेटच्या बाजूला आहे रामकृष्ण. कोणी व्हेज असेल तर तुम्ही इकडे व्हेजला येऊ शकता. प्युअर व्हेज हॉटेल आहे. आणि हे अलंकार हॉटेल आहे इथे. ते हे शालीमार हॉटेलसुद्धा आहे. व्हेज, चायनीज, मोगलाई सर्व आहे. या इथे गेम सिटी करून एक व्हिडिओ गेम्स आहेत. आणि इथे मसाजच्या चेअर्स ठेवलेल्या आहेत. आणि इथे गेम्स पण आहेत, व्हिडिओ गेम्स. इथे अजून एक गोकुळ रेस्टॉरंट आहे. प्युअर व्हेज आहे, तुम्ही बघू शकताय. गोकुळ रेस्टॉरंट प्युअर व्हेज. त्र्यंबक फास्ट फूड म्हणून आहे. त्यांच्याकडे चहा, पिझ्झा, मॅगी, बर्गर, टोस्ट, फ्रेंच फ्राईज सर्व काही अवेलेबल आहे. इथे बघू शकता इथे बलून शूटिंग आहे. अरे वा. आपण चाललो आहे माधवजी पॉईंटकडे. बघू शकता इथे माधवजी पॉईंटकडे आलो आहे आपण. ते बघितलं तर इथे मोठा क्लाउड आहे, ढग आहे तिथे. सुंदर असे ढग दिसत आहेत. आपण वरती आहे पण इकडे खालती ढग आलेत. आपण आता लेक व्ह्यूला चाललो आहे या बाजूनी. अजून डिस्टन्स संपतच नाही आहे. मस्त मस्त बघू शकता झाडी. या साईडला एक रिसॉर्ट आहे. रिसॉर्ट इन द सेन्स हॉटेलच आहे. स्विमिंग पूल वगैरे दाखवतो तुम्हाला. हे बघू शकता इकडे आपण शार्लट लेक पॉईंटला चाललो आहे. बघू शकता हे कोणत्या हॉटेलचं गार्डन आहे. ते
अजून मित्रांनो लेक व्ह्यू पॉईंट आलाच नाही आहे, आम्ही अजून चालतोच आहे लेक व्ह्यू पॉईंटला जाण्यासाठी. शार्लट लेक पॉईंटला आलो आहे आपण. मित्रांनो इथे शार्लट लेक बघू शकता तुम्ही. शार्लट लेक पॉईंट आहे हा माथेरानचा. शार्लट लेक पॉईंट बघू शकता तुम्ही. लेक व्ह्यूच्या अपोजिट हा पॉईंट आहे. लेक व्ह्यूच्या पॉईंटवरनं हा अपोजिट साईडचा व्ह्यू आहे. आम्ही आलो आहे लेक व्ह्यू पॉईंटला. बघू शकता आमच्या तुम्ही मागे लेक व्ह्यू आहे सुंदर असा. हा सिलिया पॉईंटचा व्ह्यू आहे बघू शकता तुम्ही. सिलिया पॉईंट आमच्या तिघांचा या इकडे दिसतोय तो मित्रांनो लुईसा पॉईंट बघू शकता तुम्ही. मला सांगितलं ना आपल्या तिघांचं म्हणलं. अप्रतिम असं दृश्य आहे. डोळ्यांनी बघण्यासारखं आहे कॅमेरापेक्षा. तर तुम्ही माथेरानला येत आहे तर लुईसा पॉईंटला नकोश्य भेट द्या. आपण शार्लट लेक आणि सिलिया पॉईंट बघून आता परत चाललो आहे एको पॉईंटला. मजा खातोय ना, किती नाश्ता करतायत. इकडे कॉर्न पार्टी चालू आहे. कॉर्न पार्टी बघू शकता. बुट्टा पार्टी हा एक आहे बुट्टा पार्टी मधला एक मेंबर आणि हा एक आहे आलेला आहे बघू शकताय. ही आमची गँग इथे बसली आहे आणि ओरडते बघू शकताय. आमची गँग दमली आहे. 3 पॉईंट बघून आलो आम्ही. माधवगड पॉईंट, लेक शार्लट लेक पॉईंट आणि सिल्विया पॉईंट. आता आम्ही चाललो आहे लुईसा पॉईंटला. आपण आलो आहे एडवर्ड पॉईंटला बघू शकताय तुम्ही. एडवर्ड पॉईंट आपण आलो आहे एडवर्ड पॉईंटला बघू शकताय तुम्ही. इकडे खाली एक सुंदर असा धबधबा आहे तो दाखवतो मी तुम्हाला. हा बघा हा बघा इथे नजारा हा इकडे ते बघू शकताय. सुंदर असं दृश्य आहे इथे. पावसामध्ये एवढं नयनरम्य दृश्य हिरवळ बघू शकता तुम्ही डोंगरावरती. इकडे धबधबे आहेत छोटे छोटे. धबधबा असा हा त्या साईडला इकडे
हा असा त्या लेक पर्यंत जातो. लेक दाखवतो इकडे. हा बघा, हा इकडे पुढे जाऊन इकडे हा लेक आहे. पुढे ह्या लेकला जाऊन हे सर्व पाणी भेटतं. बघू शकता इथून सुंदर असा दृश्य. हा बघा, हा दिसतोय इकडे. हा आहे लुईसा पॉइंट. लुईसा पॉइंट आहे हा. आणि इथे हा दगड असा बघून वाटतंय की इथे कोणतरी उभा आहे. अशी मला तरी माझ्या कल्पनेमधून हनुमानाची मूर्ती वाटते ही, अशी उभ्या रूपातली. कमेंट करून सांगा तुम्हाला काय वाटतं. आणि कधी माथेरानला आला असाल आणि लुईसा पॉइंटला गेला असाल तर नक्की कमेंट करा, कोण कोण कधी कधी गेलेलात ते. आणि हा लुईसा पॉइंटला जायला पूर्ण डोंगर असा क्रॉस करून आपल्याला जायला लागतं. पण आता आपल्यासोबत लहान मुलं असल्यामुळे आपण तिकडे जाणार नाही आहोत. 2, 3 स्टार्ट. जा घरी. मित्रांनो बघू शकता इथे सगळे ढग आता वरती येत आहेत खालून. बघू शकता तुम्ही, सुंदर असं दृश्य झालंय. हवा जी उलटी येते त्यामुळे ढगही वरती येत आहेत. बघू शकता तुम्ही, ढग या पॉइंटला वरती येत आहेत. इको पॉइंटला आहे आम्ही आता. आणि हे दृश्य जे आहे पावसातलं इको पॉइंटचं दृश्य आहे. बघू शकता माझ्या मागे जो पॉइंट आहे हा इको पॉइंट आहे. आता आपण चाललोय इको पॉइंटवरनं बाजारपेठला, माथेरान बाजारपेठ. आणि तिकडून आपण रूमवर जाणार आहे आपल्या. इको पॉइंट, हनीमून पॉइंट, लुईसा पॉइंट, मलंग पॉइंट, सनसेट पॉइंट. हा मित्रांनो इकडून बाजारपेठ रोड येतो. तुम्ही लेफ्ट साईडला गेलात तर तुम्हाला सिलिया पॉइंट, शार्लेट लेक पॉइंट, लॉर्ड पॉइंट आहे आणि श्री पिसरनाथ मंदिर आहे. आणि तुम्ही राईट साईडला गेलात तर किंग एडवर्ड पॉइंट, किंग जॉर्ज पॉइंट, इको पॉइंट, हनीमून पॉइंट, लुईसा पॉइंट, मलंगगड पॉइंट, सनसेट पॉइंट. याचं डिस्टन्स इथून दिलेले आहे. तुम्ही आलात तर हे रूट फॉलो करा. आम्ही पहिल्यांदा सिलिया पॉइंट, शार्लेट लेक पॉइंटला जाऊन आलो आणि त्यानंतर आम्ही इको पॉइंट, किंग जॉर्ज पॉइंट आणि एडवर्ड पॉइंट करून आता परत बाजारपेठला आलो आहे संध्याकाळ झाल्यामुळे. आम्ही गोळा खायला थांबलो इकडे. सगळेजण गोळा खाऊन घरी जाणार आणि नंतर मग जेवायला येणार आहे. बर्थडे डिअर रश्मी, हॅपी बर्थडे टू यू.